देशातील कोट्यवधी युवक युवती आज शिक्षण, रोजगार, महागाई, कंत्राटीकरण, पेपरफुटी, खाजगीकरण आणि असुरक्षित भविष्य अशा असंख्य संकटांची झुंज देत आहेत। अशा परिस्थितीत देशाच्या न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीकडून युवकांची तुलना झुरळांशी करण्यात येते ही अत्यंत संतापजनक, अपमानास्पद आणि असंवेदनशील बाब असल्याची तीव्र प्रतिक्रिया भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाने व्यक्त केली आहे। हा केवळ शब्दांचा प्रश्न नाही, हा देशातील तरुण पिढीच्या स्वाभिमानावर केलेला घाव आहे, असे युवा महासंघाचे केंद्रीय समिती सदस्य ॲडव्होकेट अनिल वासम यांनी सांगितले। युवक म्हणजे देशाची ऊर्जा, श्रम, बुद्धिमत्ता आणि भविष्य असून कारखान्यात राबणारा कामगार युवक, शेतात घाम गाळणारा शेतकरी युवक, स्पर्धा परीक्षांसाठी आयुष्य झिजवणारा विद्यार्थी आणि बेरोजगारीशी झुंज देणारा पदवीधर हे झुरळ नसून भारताच्या प्रगतीचे खरे शिल्पकार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले। आज देशातील लाखो युवक रोजगारासाठी रस्त्यावर उतरले आहेत। अनेकांनी नैराश्यातून आत्महत्या केल्या, तर दुसरीकडे सत्ताधारी व्यवस्था युवकांच्या मूलभूत प्रश्नांवर मौन बाळगून आहे। अशावेळी न्यायासनावरून येणारे अपमानकारक वक्तव्य युवकांच्या जखमेवर मीठ चोळणारे असल्याची टीका करण्यात आली। संविधानिक पदांवरील व्यक्तींनी संयम, संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारी जपली पाहिजे, अन्यथा जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होईल, असा इशाराही युवा महासंघाने दिला। युवा महासंघाचे राज्य सचिव दत्ता चव्हाण म्हणाले, देशातील युवक भीक मागत नाहीत, ते त्यांच्या हक्काची मागणी करत आहेत। आम्हाला झुरळ समजणाऱ्यांनी लक्षात ठेवावे, याच युवकांच्या श्रमावर देश उभा आहे। भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ जिल्हा समितीच्या वतीने भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी युवकांविषयी केलेल्या कथित विधानाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले। आंदोलनात सहभागी तरुणांनी होय आम्ही झुरळ असे उपरोधिक विधान असलेली जॅकेट परिधान करून जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहून पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक थेट जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले। त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी पाचारण केले। युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले। निवेदनासोबत प्रतिकात्मक झुरळाची प्रतिमाही देण्यात आली। लोकशाहीवादी युवा महासंघ DYFIच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। या पाठीमागचं कारण म्हणजे या देशाचे सरन्यायाधीश ज्यांना आम्ही न्याय मागतो, ज्यांना आम्ही देव म्हणून संबोधतो, असे सरन्यायाधीश एका सुनावणी प्रकरणी या देशातल्या तरुणांना झुरळ म्हणून त्यांनी संबोधलेलं आहे। तर पहिल्यांदा मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार पण मानतो। त्यांनी हे विधान म्हणत असताना काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत। त्यांनी म्हटलं या देशामध्ये बेरोजगार तरुण आहेत, या बेरोजगार तरुणांच्या हाताला काम नाही, ही सत्य परिस्थिती त्यांनी देशापुढे मांडलेली आहे। ही वस्तुस्थिती या देशाचे पंतप्रधान यांनी लक्षात घेऊन जे बेरोजगार तरुण आहेत तुम्ही त्यांच्या हाताला काम द्या, म्हणजे ते झुरळासारखे तुमच्यावरती हल्ले करत नाहीत। म्हणून या सरन्यायाधीशांनी जो विधान केलेलं आहे ते विधान करत असताना वस्तुस्थिती मांडलेली आहे, पण वस्तुस्थिती मांडत असताना युवकांची तुलना त्यांनी झुरळांशी केली। या वक्तव्याचा आम्ही निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलो आणि आम्ही सनदशीर मार्गानं कायदेशीर पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। खरं तर आज आम्ही जिवंत झुरळ या अधिकाऱ्यांच्या खोलीत सोडणार होतो, परंतु त्या प्राण्यांचं, त्या मुख्या प्राण्यांचं देखील जीवाचं बळी न घेणं हे देखील त्यांचं अधिकार कुठेतरी हिरावल्यासारखं होईल। आमच्यातली माणुसकी दाखवून आम्ही ते काम न करता प्रतिमात्मक झुरळाची प्रतिमा या ठिकाणी निवेदनासोबत जिल्हाधिकारी यांना दिलेलं आहे। या सरकारला मी एवढंच सांगू इच्छितो, या देशाचे सरन्यायाधीश ज्यांना झुरळ म्हटलेलं आहे, या झुरळांच्या हाताला काम द्या, बेरोजगार तरुणांना रोजगार द्या। जर तुम्ही नाही दिलात तर नक्कीच या व्यवस्थेवरती हे झुरळ हल्ले केल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी पुन्हा एकदा सरन्यायाधीश, देशाचे पंतप्रधान यांचा या ठिकाणी जळजळीत निषेध आम्ही व्यक्त करत आहोत। आंदोलनाचं पहिल्या टप्प्यातलं काम या ठिकाणी आम्ही पुढे आणलेलं आहे। याहून अधिक तीव्रतेनं, अधिक उग्र स्वरूपात पुढच्या आंदोलनाची दिशा राहील, अशी या ठिकाणी मी सरकारला आजच्या या आंदोलनाच्या निमित्ताने इशारा देतोय।
अरे युवकांना झुरळ म्हणणाऱ्या सरन्यायाधीशाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, युवकांना झुरळ म्हणणाऱ्या सरन्यायाधीशाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. स्वातंत्र्य लोकशाही समाजवाद जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. अरे बेरोजगारांना रोजगार मिळालाच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच अरे पाहिजे, बेरोजगार तरुणांना रोजगार मिळालाच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच अरे पाहिजे. DYFI करे पुकार. इन्कलाब जिंदाबाद. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.